मित्रांनो, तर आजचा मुंबई महाराष्ट्र केसरी या मैदानाच्या फायनलचे मानकरी आपल्या समोर आज आहेत वर्धन आणि मेघू आजच्या फायनलचे मानकरी आणि पुलिसचे मानकरी आहेत। आणि आपल्या वर्धनचे मालक परेशदादा पाटील आहेत आपल्यासोबत, परेशदादा भंडारी आहेत आपल्यासोबत। दादा, काय सांगाल आजचं एवढं मोठं मैदान आणि त्या मुंबईतलं सगळी मैदान पाहिलं, काय सांगाल? पहिल्यांदा दादा तीन बैलाला पळवतो मी, पहिल्याच पाण्याचा एक नंबर मानकरी झाला। खूप मला अभिमान झाला, आनंद झाला बैलांचा। आधा पण आहे आणखी असं कोकणच्या गाड्या मारल्या आणि असं वाटलेलं होतं का आज वर्धन आपला गुलाल घेऊन जाईल? काहीतरी करील, मला खूप त्याचं अपेक्षा होती। मगून त्यांनी एवढ्या किमतीला घेतला, मी बोललो या वर्धनच घ्यायचा, दुसरा कोणता बैल नाही घ्यायचा। पैसे माझे आजच पिटले, सगळे जानेवारीला पिटले। आणि दादा, घरच्यांचं आता कसं असतं घरची माझं खूप एक नंबर, म्हणजे खूप आनंदाने सर्व आहेत। आणि आता मी बघितलं जेव्हा गुलाल झाला की तुम्हाला फोन यायला चालू झाले, काय सांगायला? मला फोन भेटत नाही, सर्व इथे बैलावर मुलाखती घ्यायला आणि सर्व तुमचे मित्र परिवार आहे त्यांनी खूप सारा जल्लोष प्राप्त केला, कारण सर्व मित्र सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्या बैलांवर प्रेम आहे। सर्वांचे प्रेमी मोठी सर्व आहे, बैल त्यांचीच आहे सर्वांची। आज मेहबूबचा पायरा कसा झालेला होता आणि तुम्हाला कसं आज वाटले? बिनजोडच्या आमची शर्यती झालेल्या दोन, त्याच्यानंतर आम्ही हीच गाडी बनवलं ठरवून आम्ही नाही घेतला मी। आणि मुंबईमध्ये छकडी मैदानात मुंबई महाराष्ट्र केसरी म्हणून आज वर्धन आणि मेहबूब त्यांना अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आज एवढं नाव केलं त्यांनी। पहिल्यांदा ओपनच्या गाड्या मारल्या, एवढं मला काही आनंद झाले माझ्या बैलाने, माझं खूप प्रेम माझ्या बैलावर। आणि आज पायऱ्याचं नियोजन तुम्ही काय बघून केलेलं होतं? आमचे सगळी जण दोन गाड्या आमच्या बिंदूरच्या झाल्या, चांगल्या गाड्या मारल्या आणि सगळी गाडी फोडणार नाही, हीच गाडी येणार। आणि दादा ड्रायव्हर होते गाडी खूप छान आखली गाडी। आणि बिंजोडला तर आपल्या वर्धन टॉपला होता आणि आज त्यांनी सगळी शर्यतीमध्ये म्हणजे जी अपेक्षित नव्हतं त्यांनी आणि संपूर्ण तुमचा जो काही मित्र परिवार आहे त्यांनी खूप सारा जल्लोष प्राप्त केला, त्यांना आनंद आनंद झालेला आहे। काय सांगाल दादा तुम्ही? पहिल्यापासून बोला वर्धनचा सुट्टीमेकर आणि पहिले शंकर बैल होता, त्याचा पण कुठला पण शर्ती असल्या पहिले मला फोन करायला, एक दिवस पहिले फोन कराल तर दादा आपला बैल न्यायचा, तर मग मी सर्व कामं सोडून मी दादाचा मान ठेवून शर्यतीला येत होतो। आणि आमच्याकडे एकही असा बैल राहिला नव्हता मोठा। मी आणि श्याममामा, विजय दादा मी त्यांना बोललो, बघा आमचा सगळं मोठा परिवार आहे, त्यांना बोललो का आपल्याला समीर शेख आमचा एकदम संगीत बोल सर्व माझे मित्र, मी त्यांचा मामाच आहे, चांगले मामाच म्हणतात मला, मी लहान असून त्यांना मी सांगितलं बघा आपल्या ग्रुपला एकही बैल लावा नाही। परेश दादाला पण बोलवलं, एकदा जाऊन नाशिकचा आला, तिथे त्यांचा नाही नियोजन जमला। आमचा योग असा आला की परेश दादांनी तिथं याला पलताना बघितला कर्जतला, तर मला बोलला केशव दादा आपल्याला जायचंय, आणि आम्ही तसंच गेलो आणि रोज 15 लाख रुपये असे ताटात भरून दिले मालकाला, एक ना देता त्याच पूर्ण भरून दिली मालकाला। आणि तो आनंद आम्हाला त्यांनी मिळून दिला, सगळे पैसे आमचं फिटलं। आमचा ग्रुप एवढा मोठा आहे तर बोलायचंच नाही, एवढं बैल आमच्याकडे आहेत। पण आज आमच्या वडिलांनी आमचा मान ठेवलेला आहे आणि मी सुट्टी मेकर असून आणि महबूबवाला शेतकरी तो माझा लय मित्र भारी आहे, ओळख आमची आहे, नाही काही नाका नाही, पण एवढी मोठी ओळख आहे। कुठे शेट आणि वैभव शेठ दादा सोनार महबूबवाले आहेत, त्यांची बैल पण आणि 50 ब्रँड, आमचा 50 ब्रँड सोन्याबाईने सगळं आमचा ग्रुपच आहे। म्हणजे दादा सोनार पाड्याच्या दावणीला म्हणजे असं काय म्हणजे त्या गावातल्या दावणीला शोध आहे ना, दिलापासून करतात, मनापासून मन पडून शोध करतात, म्हणून त्यांना धाडजी नाही। या क्षेत्रात असं आहे तर कोणी काचकूत नाही आणि घरची मंडळी शोकीन असेल तरच हा शोध होऊ शकतो।
भेटतो, नाही तर घरात किटकिट असली तर आपल्याला गुलाल भेटू शकत नाही, किती बैल चांगला ना. आणि आपले महबूबचे मालक आहेत ना. दादा तुमचा परिचय द्या, नाव काय? दादा नाव सांगा तुमचं. वैभव मोठे. दादा काय सांगाल तुमचं गाव कोणतं दादा? बदलापूरचे तुम्ही. दादा आज जोडी 1 नंबरला पळाली आणि ओपनच्या मैदानामध्ये गाडीने 1 नंबर केला. काय झालं, काय आनंद? भरपूर आनंद होतोय, म्हणजे सांगू शकत नाही. आज माझ्या बैलांनी करून दाखवलं, ज्यांना दाखवायचं होतं त्यांना करून दाखवलं. आणि दादा या जोडीने आज आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरी पहिल्यांदाच होणारा मैदान, त्याचे किताबाचे मानकरी आणि अखंड महाराष्ट्रामध्ये आता तुमचं नाव गाजतंय. काय सांगाल दादा? तुमचं नाव काय? माझं नाव विशाल विकास भोईर, वर्धन बैल माझ्या नावात बोलतो. कसं काय आज जोडी तुमची मन खुश केला. वर्धनपूर राहिला माझा पाण्याला आणि वर्धनपूर पाण्याला राहिला. आज दोन्ही बैला माझ्या पाण्याला राहिली. बरीच शेती राजीत माझी बैला दोन्ही पाण्याला राहिली, त्याच्याबद्दल आम्ही लई खुश आहे. खरंच खूप भारी. आणि दादा वाटलेलं होतं का आजचा फायनलचा गुलाल आपला केली ना आम्ही, तेव्हा आम्हाला 100% गाडी आमचा बैल गाडी 1 नंबर काढणार म्हणजे मला महबूब खूप आणि पण मोठा पण केला, कारण की एक नंबरचा बैल कोण कोणला देत नाही, पण वैभव शेट्टी आजचा बैल दिला. वैभव शेट्टी आमचा वासरू पण पालता आणि तर एक शब्दात बैल दिला वैभव शेट्टी, त्यासाठी वैभव शेट्टी आभार. मेहबूब कधी सगळी शर्यतीत पळालेला होता गाडी, पण आझाद मध्ये आम्हाला आजच्या मोठ्या गाड्या मारून आझाद मध्ये वर्धन शेट्टी आणि वर्धन आपल्याला कधी सगळी शर्यतीत भेटला नव्हता आणि त्यांनी आज जिंकून दाखवलंय. काय म्हणजे ही जोडी परत आपल्याला गाडी जिंकवण्यात पाहत होती, चांगल्या 2 गाड्या मारल्या होत्या, एक मारलेली आणि एक भाडीला मारलेली. त्यानुसार आम्ही नियोजन केला, बोललो याच मैदानावर बोलू, गाडी एकदमच पळाली. एक मैदानात जोड झालं तर 4 मैदान बिनजोड होतं असं वर्धन मैदान जोडी आहे. दादा आज दादा तुमचं नाव काय? आणि आज खूप आनंद आलाय. वैभव शेटमुटे परत शेट भंडारी सोनारपाडा 50-50. आज आम्ही पहिल्यांदाच बैल पळवलाय या शर्यतींच्यात आणि पहिलाच नंबर मारलाय. आम्ही सर्व आणि सर्व आमचे मित्र कंपनी सर्व खुश आहेत. मला गावातून खूप जाम फोन येत तुमच्याबद्दल सर्वजण खुश आहेत. आणि दादा आज बुलेट घेऊन खूप आनंद परिवर्तन